माझा धीर मी सांगेन ते काम लगेच करायचा आणि त्यामुळे मी पण त्याला खुश ठेवत होते. एक दिवस मी त्याला कपडे इस्त्री करायला सांगितले, तर तो मला म्हणाला याचा मोबदला द्यावा लागेल आणि फाईन पण द्यावा लागेल. मी विचार केला की रात्री बघता येईल, पण रात्र झाली आणि मी माझ्या खोलीत गेली तर माझा धीर कपाट उघडून त्यात कपडे ठेवत म्हणाला, चला वहिनी आपण जाऊ. मी म्हणाले, कुठं जायचं आहे? तो माझा हात धरून मला ओढत होता. मी माझा हात सोडवत त्याला ओरडले, पण त्याने माझे ऐकले नाही. मी म्हणाले, चेतन तुला शपथ आहे, अरे जर तुझ्या दादाला कळलं तर काय होईल? मी त्याला घाबरवत म्हणाले, पण त्याच्या डोक्यात एकच विचार चालू होता. तो मला जोरात ओढत होता. मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माझी दया आली नाही. मी त्याला देवाची शपथ घातली, चेतन सोड मला, पण तो मला ओढत रूमकडे घेऊन गेला. माझे अंग थरथरत होते आणि माझी छाती जोरजोरात धडधडत होती. आज माझा नवरा घरात नव्हता आणि माझ्या दिराने मला रूममध्ये ढकलून दिले. त्याने दार बंद करून घेतले. मी डोळे मोठे करून त्याच्याकडे बघत होते आणि तो माझ्याकडे येत होता. मी जोरजोरात रडत होते, प्लीज मला जाऊ दे. आणि तेवढ्यात माझा आवाज घशातच अडकला, कारण त्याने एक जोरदार कानाखाली मला मारली. मी त्याच्याकडे बघतच राहिले. मला माझ्या धीराकडून अशी अपेक्षा नव्हती. कालचीच गोष्ट घ्या. माझा धीर माझ्यासमोर मान खाली करून उभा होता. त्याने कधीच मानवर करून माझ्याकडे बघितले नव्हते, पण आज तो माझ्यासोबत असं का करत होता हा विचार करून माझा आत्मा घाबरून गेला. मी जुन्या दिवसांचा विचार करू लागले की अशी कोणती चूक झाली होती माझ्याकडून की माझा धीर माझ्यासोबत असं वागत होता. माझं लग्न अशा मुलाबरोबर झालं होतं ज्याच्या मागे पुढं कोणी नव्हतं. फक्त एक लहान भाऊ होता. त्याला आईवडील नव्हते आणि कुणी नातेवाईकसुद्धा नव्हते. जेव्हा मला हे स्थळ आलं होतं त्यावेळी मी खूप आनंदी होते. मुलगा चांगल्या पगाराची नोकरी करत होता आणि जाच करायला न सासू होती न नणंद. त्यामुळे मी लग्नाला होकार दिला. सगळं काही माझ्या मनाप्रमाणे झालं होतं. माझा नवरा एक चांगला माणूस होता. तो जास्त करून बिझीच राहायचा. मला 16 वर्षांचा लहान धीर होता. तो शाळेत जात होता. नवरा मला म्हणाला की मी नसताना घरातली सर्व कामे माझा भाऊ करायचा. तो सकाळी लवकर उठून सगळं जेवण बनवून ठेवायचा. रविवार सकाळी लवकर उठून सगळे कपडे धुवायचा. दर 2 दिवसांनी घर स्वच्छ करत होता. रात्रीचं जेवण बाहेरून आणत होता. शाळेत तो अभ्यासात हुशार होता. तो स्वतःसाठी चहा बनवताना भावाला चहा बनवायचा. मी सगळं ऐकून दंग झाले. माझा धीर अगदी साधा आणि कष्टाळू मुलगा होता. माझ्या नवऱ्याने माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, चेतन लहान असतानाच माझे आई वडील एका अपघातात आम्हाला सोडून गेले. मला आणि माझ्या भावाला सांभाळण्यासाठी मी काम करत होतो. त्याला आई वडिलांचे प्रेम कधीच मिळाले नाही. तो मोठा झाला आणि आता तो मला सांभाळत आहे. पण घर कसं चालवतात हे माझ्या भावाला चांगलं माहीत आहे. आता तू आलीस तर माझ्या भावाला खूप प्रेम दे. त्याला लहान भावाप्रमाणे किंवा मुलाप्रमाणे सांभाळ. मी हे सगळं शांतपणे ऐकलं आणि त्यांना म्हणाले, तुम्ही काही काळजी करू नका, मी सांभाळून घेईन. पण खरं सांगायचं तर मला माझ्या नवऱ्याचा खूप राग आला होता. तो सारखा सारखा त्याच्या भावाचे गुणगान गात होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मला उशिरा जाग आली होती. तेव्हा माझा नवरा कामावर गेला होता. मी बाहेर आले तेव्हा धीर किचनमध्ये चहा बनवत होता. त्यावेळी त्याची परीक्षा चालू होती आणि तो मन लावून अभ्यास करत होता. त्याला बघून माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि लगेच मी त्याच्यावर काम करायला सुरुवात केली. चेतन, मी त्याला खूप प्रेमाने आवाज दिला. आलो वहिनी, त्याने आवाज दिला. तो आला तेव्हा तो खाली मान घालून उभा होता. तो घाबरलेला दिसत होता. मी ऐकलं आहे की तू नाश्ता खूप छान बनवतोस. मला पण तुझ्या हातचा नाश्ता खायचा आहे. देशील ना मला नाश्ता? तो आवाजून माझ्याकडे बघत होता. तो माझ्याकडे बघत म्हणाला, बसा, मी लगेच बनवून देतो. तो आनंदी झाला आणि नाश्ता बनवायला सुरुवात केली. माझा प्लॅन अगदी यशस्वी झाला होता. मी एक आळस दिला आणि मग माझ्या रूममध्ये येऊन पलंगावर बसून मोबाईल चालू लागले. काही वेळातच चेतन नाश्ता घेऊन आला. मला जास्त भूक लागली होती आणि वास पण छान येत होता. मी त्याची स्तुती केली तर तो म्हणाला, पहिलं खाऊन तरी बघा आणि मग सांगा की चपाती आणि ऑमलेट कसं झालं आहे ते. त्याचा चेहरा अगदी लहान मुलासारखा निरागस होता. मी मनातल्या मनात हसले आणि मग तो गेल्यावर मी नाश्ता केला. नाश्ता झालं मी पुन्हा झोपी गेले. नंतर मी उठले तर जेवणाची वेळ झाली होती. त्यावेळेस उन्हाळ्याचे दिवस चालू होते. गरमीमुळे स्वयंपाक बनवायची माझी इच्छा नव्हती. मी विचार करत रूमच्या बाहेर आले आणि चेतनच्या रूमकडे निघाले. तर तो अभ्यास करत होता. मी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, नाश्ता छान झाला होता, आता जेवण पण तूच बनव. जेवणात मटर पनीर बनव. तुझ्या भावाला खूप आवडते आणि त्यानिमित्ताने मी पण त्याची चव बघेन. नंतर तर सगळी कामं मलाच करायची आहेत. हे ऐकून मात्र त्याचा चेहरा पडला. तो मला म्हणाला, वहिनी उद्या माझा पेपर आहे.
पण असू देत, मी प्रयत्न करतो. मला माहीत होतं तो माझं नक्की ऐकणार. आणि तसंही तो शिकून कुठे मोठ्या पदावर काम करणार आहे. त्याला मटर पनीरची भाजी करायला सांगून मी माझ्या मैत्रिणीसोबत बाहेर खरेदी करायला गेले. 2 तासांनी माघारी आले तर घर एकदम स्वच्छ होतं. मला कळून चुकलं की स्वच्छता ही माझ्या दिराची कमजोरी आहे. तो घर अस्वच्छ बघूच शकत नाही. मग माझंही रुटीन झालं. कधी कधी नवरा नाश्ता न करताच जायचा, तर कधी कधी मी बनवून द्यायची. पण जास्त करून चेतन त्यांना नाश्ता बनवून द्यायचा. त्याची परीक्षा संपली आणि त्यामुळे तो निवांत होता. घरातील सर्व कामं तो करत होता. कारण नाश्ता करून मी लगेच झोपायला जायचे आणि मग उठल्यावर रूमची साफसफाई करायची. रात्रीचं जेवण पण माझा दीरच बनवायचा. नवरा आल्यावर मी चपाती आणि चहा बनवायची. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की घरातली सर्व कामे मीच करत होती. आठवड्यात एकदा दीर सर्व कपडे धुवून टाकायचा. तो गुपचूप सगळं ऐकत होता. तो आता कॉलेजला जायला लागला होता आणि चांगला धिप्पाड आणि उंच झाला होता. तरी पण मी त्याच्याकडून सगळी कामं करून घेत होते. तो आता रोज घरी उशिरा येऊ लागला होता. एक दिवस तो मला म्हणाला की उद्या मला फी जमा करायची आहे. तुम्ही रात्री दावतासोबत बोलून घ्या. मला यायला उशीर होणार आहे. त्याचं बोलणं ऐकून माझे डोळे गरकन फिरले. मी म्हणाले की आता त्याला पैसे द्यावे लागणार. त्याच्या कॉलेजची फी कमीत कमी 1 लाख रुपये होती आणि मला त्याला पैसे द्यायचे नव्हते. माझा नवरा कारण नसताना एवढे पैसे त्याच्या भावाला देईल म्हणून मी रात्री त्यांना काहीच सांगितलं नाही. सकाळी उठल्यावर दिराने मला फीबद्दल विचारलं तर मी त्याला खोटं सांगितलं की तुझा दादा म्हणाला की आता जरा तंगी चालली आहे, त्यामुळे पैसे आता जमा होणार नाहीत. हे ऐकून चेतन खूप नाराज झाला आणि तो मान खाली घालून निघून गेला. मी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर चेतनने त्यांच्याकडे फीचा विषय कधीच काढला नव्हता. असेच दिवसामागून दिवस जात होते. मी माझ्या आयुष्यात बिझी झाले आणि माझा दीरसुद्धा. मग ज्यावेळेस माझा दीर मला मोकळा दिसायचा, मी त्याला काम सांगायचे. मला पहिल्यापासूनच काम करायला आवडत नव्हतं. त्यापेक्षाही म्हणा ना, मी कामचोर आहे. मी विचार केला की सासरी जाऊन एखादा नोकर ठेवीन. पण मला तर इथे फुकट काम करणारा दीर मिळाला होता. त्यामुळे नोकराची काय गरज आहे. ज्या दिवशी नवरा घरी असायचा त्या दिवशी मी आजारी असल्यास नाटक करायचे. मग नवरा जेवण बाहेरून मागवायचा. मी अगदी असंच आयुष्य जगत होते जसं मला पाहिजे होतं. माझा दीर रात्री 10-11 वाजता माघारी यायचा. सकाळी मी उठायचे त्यावेळी स्वयंपाकघर एकदम स्वच्छ असायचं. भांडी घासलेली असायची. मला सांगायची गरज नसायची. एक दिवस माझ्या नवऱ्याने दीराला विचारलं की एवढ्या रात्रीत उशिरापर्यंत कुठं असतोस. त्यावर दीर म्हणाला मी शिकवणी घेतो. दीराने मोकळेपणाने उत्तर दिलं आणि निघून गेला. मी घाबरले होते की दीराने जर फीचा विषय काढला तर. कारण दीराच्या नावावर मी नवऱ्याकडून पैसे घेत होते. दिवस जात होते. दीर आता मोठा झाला होता. तो कामासाठी बाहेर शहरात गेला होता. ते 2 महिने मी कसे काढले होते ते मलाच माहीत होतं. मला घरातलं सगळं काम करायला लागत होतं जे मला करायचे नव्हते. आता मला कळून चुकलं होतं. न जाणे माझा दीर घर कसं सांभाळत होता. त्यावेळी प्रत्येक गोष्ट जागेवर होती. आता घरभर पसारा होत होता. वेळ अशीच पंख लावून उडून गेली. कित्येक महिने दीर घरी आलाच नाही. कधी कधी फोनवर बोलणं व्हायचं तर म्हणायचा मित्रासोबत दिल्लीला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर मग येईन. 5 वर्ष उलटली. नवरा कधी कधी जाऊन भेटून यायचा आणि एक दिवस दीर घरी परत आला. त्याला बघून मी पहिल्यांदा आनंदी झाले होते. मी त्याचं मनापासून स्वागत केलं. छान छान जेवण करून खायला घातलं आणि मी त्याची वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेतली. दीर घरी आल्यावर खूप आनंदी दिसत होता. आता तो पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसत होता. संध्याकाळ झाली तसं मी बघितलं की माझा दीर त्याचे कपडे इस्त्री करत होता. मी त्याला म्हणाले माझी तब्येत बरी नाही, आज तू तुझ्या भावाचे कपडे इस्त्री करून ठेव. दीराने माझं वाक्य ऐकलं आणि म्हणाला वहिनी याचा मोबदला द्यावा लागेल आणि फाईन पण द्यावं लागेल. मी त्याचं बोलणं ऐकलं आणि जोरजोरात हसायला लागली. मला वाटलं की तो चेष्टा करतोय. मी म्हणाले ठीक आहे, मी मोबदला देते. दीराने सर्व कपडे इस्त्री करून ठेवले आणि जशी रात्र झाली तसा मला अंदाज नव्हता, पण ती रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात भयानक रात्र होती. संध्याकाळ झाली तसा दीर माझ्या रूममध्ये आला आणि म्हणाला चला वहिनी मला मोबदला द्या. तो एकदम गंभीर होऊन माझ्याबरोबर बोलत होता. मी त्याला आश्चर्यचकित होऊन विचारलं कुठल्या मोबदल्याबद्दल बोलत आहात. दीराने मला फाईल मागितली. मी विचारलं कुठली फाईल. तो म्हणाला ऑफिसला गेल्यावर कळेल. दीराने एकदम गंभीर होऊन उत्तर दिलं. मी म्हटलं ही जर मस्करी असेल तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. मला महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचं आहे. असं म्हणत मी माझी बॅग घेऊन रूमच्या बाहेर आले. दीर माझ्या मागे बाहेर आला आणि त्याने जोरात माझा हात पकडला.
मला तर एकदम धक्काच बसला, कारण जो दीर माझ्याकडे मानवर करून बघत नव्हता त्याने आज माझा हात पकडला होता आणि खूप मोठी गोष्ट होती. मी त्याला रागात म्हणाले, सोड माझा हात. तो म्हणाला, सोडतो, पण पहिले हिशोब बरोबर तर करू द्यात. त्याने माझा हात एवढ्या जोरात पकडला होता की माझा हात दुखू लागला होता. मी स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न केला, पण दीर मला ओढत रूमकडे घेऊन गेला. मी घाबरले होते. मी त्याला म्हणाले की तुझा दादा तुझ्यावर रागवेल जर त्याने तुला असं माझ्यासोबत वागताना बघितलं तर. पण त्याने माझं ऐकलं नाही आणि मला ओढत रूममध्ये घेऊन गेला. आतमध्ये जाताच त्याने जोरात माझ्या कानाखाली वाजवली. तो रागाने एवढा लाल झाला होता की तो म्हणाला, ही कानाखाली यासाठी की तुम्ही माझ्या दादाला धोका दिला आहे. हे ऐकून मी घाबरले होते. त्याने एक फाईल माझ्यासमोर फेकली आणि तो म्हणाला, तुम्ही जो सरकारपासून लपून धंदा करत आहात त्याची सगळी कागदपत्रे यात आहेत. या फाईलमधल्या कागदपत्रांवर जेवढा टॅक्स आहे तो तुम्हाला द्यावा लागेल. तो काय बोलत होता ते मला कळत नव्हतं. मग तो म्हणाला, मी एक इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. तुम्ही बरोबर काम करत आहात, पण चुकीच्या पद्धतीने. तो पुढे म्हणाला की इन्कम टॅक्सवाले यायच्या अगोदर चुपचाप सगळा कर भरून टाका. त्यानं त्याचा आय कार्ड मला दाखवलं. तो खरंच एक अधिकारी झाला होता. त्यामुळे तो घरापासून एवढी वर्ष दूर होता, कारण तो ट्रेनिंगला गेला होता. या फाईलमध्ये सगळा हिशोब आहे. जे पैसे तुम्ही माझ्या नावाने दादाकडून घेतले होते ते मला परत द्या. मी खाली मान घालून दिराकडे बघत होते. त्याला कसं काय माझ्या कामाबद्दल कळलं काय माहीत, पण मी तर सगळं गुपचूप केलं होतं. तो म्हणाला, ज्यावेळी तुम्ही लग्न करून या घरात आला होता त्यावेळी मी तुम्हाला वहिनी नाही तर आई समजलं होतं. मला फक्त प्रेम पाहिजे होतं. नाजूक हाताने काम करून मी थकलो होतो, पण तुम्ही तर मला नोकर बनवून ठेवलं होतं. माझ्या दिराच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मी शरमेने मान खाली घातली. तो म्हणाला, मला माहीत होतं की मी नकार दिला तर तुम्ही दादाला माझ्या विरोधात कराल, म्हणून मी गुपचूप तुम्ही सांगाल ते सगळं ऐकत होतो. हा कसला आरसा दाखवत होता आज मला, जसं काय माझ्यावर आभाळच कोसळलं आहे. तुम्हाला पाहिजे असतं तर तुम्ही नोकर ठेवू शकला असतात, पण तुम्हाला तर सगळं ऐकतं पाहिजे होतं. पण जाऊ द्या, ही वेळ या गोष्टीची नाही. ही फाईल माझ्या ऑफिसमधल्या लोकांनी मला दिली आहे. ते तुम्हाला पकडायला येणार आहेत. मी खूप विनवण्या केल्या आहेत. मी म्हटलं की तुम्ही कर भराल, कारण तुमच्यामुळे दादाची बदनामी व्हायला नको. हे ऐकून मी जोरजोरात रडायला लागली. काय माहीत माझं काळीज दगडाचं का झालं होतं. मी खूपच लालची झाले होते. मी माझ्या मित्राच्या सांगण्यावरून नवऱ्याला न सांगता काम चालू केलं होतं. त्यात मी 2 नंबरचा वापर करून मालाची देवाणघेवाण करत होते. अशा प्रकारे मी सरकारचा सगळा टॅक्स हडपत होते. मला माहीत होतं की मी चुकीचे आहे, पण लालचीपणामुळे मी आंधळी झाली होते. आता हीच वेळ होती की मी सगळा टॅक्स भरावा व दिराची माफी मागावी आणि सगळे पैसे त्याला परत द्यावेत. मग मी तसंच केलं. सगळा हडपलेला टॅक्स मी इन्कम टॅक्सवाल्यांना देऊन टाकला. मी दिराची माफी मागितली. त्याने माझ्यावर उपकार केले की दादाला काही सांगितलं नाही आणि माझी इज्जत ठेवली. त्या दिवसापासून मी सुधारले. पैसे तर येत जात राहतात, पण जीवनात नाती महत्त्वाची असतात, जी मला आता गमवायची नाहीत. न माझ्या नवऱ्याला, न माझ्या भावासारख्या दिराला.